राज्य मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर मंत्री हसन मुश्रीफ आणि मंत्री प्रकाश आंबेडकर यांचं आज प्रथमच कोल्हापुरात आगमन झालं. सकाळी विमानतळावर आगमन झाल्यानंतर प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी या दोन्ही मंत्र्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. त्यानंतर या दोन्ही मंत्र्यांनी श्री अंबाबाईच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. श्री अंबाबाईच्या दर्शनानंतर मंत्री मुश्रीफ आणि मंत्री आंबेडकर यांनी कावळा नाका इथं जाऊन महाराणी ताराराणी पुतळ्याला अभिवादन केलं. या ठिकाणी त्यांच्यावर जेसीबीतून पुष्पवृष्टी करण्यात आली. याचवेळी या दोन्ही मंत्र्यांना जेसीबीच्या सहाय्यानं मोठा पुष्पहार घालून कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर फुलांनी सजवलेल्या वाहन, त्यापुढे दुचाकीवरील कार्यकर्ते, फटाक्यांची आतषबाजी, झांज पथक अशा उत्साही वातावरणात शहरातून मोटरसायकल रॅली काढण्यात आली. यावेळी बोलताना मंत्री मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्ह्याला माझ्या आणि आंबेडकरांच्या रूपानं 2 मंत्रिपदं मिळाली असून या माध्यमातून कोल्हापूरचे प्रलंबित प्रश्न सोडवणार असल्याची ग्वाही दिली. कर्नाटकातील सरकारनं अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय घेतलाय. याविरोधात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात असंतोष असून या प्रश्नावर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू. यातून मार्ग न निघाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटणार असल्याचं मुश्रीफ यांनी सांगितलं. चांगलं बहुमत आहे, सरकार आमचं आहे, आम्ही सत्तेमध्ये आहोत, मंत्री आहोत. निश्चितपणे त्याचा पाठपुरावा आम्ही नक्की आता माझी आणि प्रकाश आंबेडकर साहेब आम्ही येताना इमारतला चर्चा हीच केली की अलमट्टीबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटू आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना हे कसं होणार नाही याबद्दल आम्ही तात्काळ प्रयत्न करू. आणि हे जर शक्य झालं नाही तर आपल्या देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री अमित शहाला भेटून तात्काळ बैठक घेण्याची सुद्धा आम्ही प्रयत्न करू. दरम्यान मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रचारादरम्यान मी आमदार झाल्यास उपमुख्यमंत्री पदाची संधी असल्याचं म्हणाले होते. याची आठवण त्यांना करून दिल्यावर त्यांनी यू टर्न घेत आपलं हे विधान म्हणजे लोकांना उत्साहित करण्यासाठी होतं असं सांगितलं. मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी मंत्रीपद मिळाल्यानं कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेना अधिक भक्कम करण्यासाठी प्रयत्न करू असं सांगितलं. तसंच कोल्हापूरचे जे प्रलंबित प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी अधिक गतीनं प्रयत्न करू असं आश्वासन दिलं. संधीचं सोनं करून कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासामध्ये जेवढं योगदान देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न अत्यंत जबाबदारीने आपण करू. शिवसेना यापूर्वी देखील पालिकेला कोल्हापूर पालिकेला राहिला होता, मात्र त्या ठिकाणी मंत्रीपद कधीच मिळालं नाही. मात्र ही जी पहिल्यांदाच शिंदे यांनी मंत्रिपद या ठिकाणी शिवसेनेला दिली, जी चूक ठाकरेंनी केली होती ती या ठिकाणी सुधारण्याचा प्रयत्न केला असं वाटतं. यापूर्वी सुद्धा शिवसेनेला कोल्हापूर जिल्ह्यानं भरभरून दिलं. 6 आमदार आणि 2 खासदार देण्याचं महत्वपूर्ण काम महाराष्ट्रात सर्वाधिक जर कुणी केलं असेल तर कोल्हापूर जिल्ह्याने. परंतु त्या तुलनेनं या सगळ्या कामाचे योग्य मूल्यमापन झाले नव्हतं. परंतु आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने दिलेल्या या संधीमुळे निश्चितपणानं कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिवसेनेला अधिक भक्कम करण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीनं एक नवीन संधी प्राप्त झाली. यावेळी माजी खासदार संजय मंडलिक, निवेदिता माने, माजी आमदार राजेश पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असुर्लेकर, शहराध्यक्ष आदिल फरास, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्यासह गोकुळचे सर्व संचालक, राष्ट्रवादी आणि शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.